सेन्सेक्स आणि निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले आहेत। सेन्सेक्सनं 80,000चा टप्पा पार केलेला आहे। आजवरचा हा सेन्सेक्सचा सर्वोच्च असा निर्देशांक ठरलेला आहे। 80,048 वर निर्देशांक पोहोचलेला होता। तर निफ्टीने देखील 24,000चा टप्पा पार केलेला होता। आजवरची सेन्सेक्स आणि निफ्टीची ही सर्वोच्च पातळी होती। पॉवर फायनान्स, फेडरल बँक, आरबीएल बँक, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळते। आपल्यासोबत अभिजित फडणीस शेअर मार्केट तज्ञ आहेत। अभिजित सर, काय नेमकं कारण की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 75,000 झालं, त्यानंतर 77,000 आणि आज तर 80,000 पर्यंत मार्केट पोहोचलेलं आहे। काय या पाठीमागची सगळी कारण आहेत? दीपक जी, कसं असतं की बाजार हा कधी कधी वाट बघतो आणि जेव्हा जेव्हा असं दिसायला लागतं की आता सकारात्मक गोष्टी घडायला लागलेल्या आहेत त्यावेळेला अत्यंत वेगाने उसळी घेतो। गेल्या 7 वर्षांमध्ये विशेषतः आपल्या देशामध्ये जे जीएसटी पासनं अनेक सकारात्मक पावलं उचलली गेलेली आहेत त्याचा परिपाक म्हणून अर्थव्यवस्था अतिशय सक्षम पायावर उभी आहे। राजकीय जी काही थोडी अस्थिरता होईल की काय अशी भीती होती तीही आता आपल्या पाठी सरलेली आहे आणि त्यामुळे जे काही आता आकडे येत आहेत जीएसटीचे, जीडीपी वाढीचे, आपलं उत्पादन क्षेत्र अतिशय सकारात्मक असल्याचे, त्या सगळ्याचा परिपाक आता आपल्याला बाजारामध्ये आज दिसतोय आणि आता तो सुरुवात आहे असं मी म्हणेन। अभिजित सर, साधारणपणे मार्केटची आत्ताची परिस्थिती पाहता खरं तर बाजार हा कायम अस्थिर समजला जातो, पण गुंतवणूक जे करणारे असतील त्यांना काय नेमका सल्ला द्याल? मी असं सांगेन की आता खूप बाजार वरती गेलाय, अशा भूमिकेतनं शेअर विकण्याची घाई कृपया करू नये। कारण शेअर बाजार हा जेव्हा सकारात्मक पावलं दिसायला लागतात त्यावेळेला दमदार वाटचालीला सुरुवात करतो आणि आता अनेक गोष्टी आपल्यासमोर अशा आहेत की ज्या शेअर बाजाराला सकारात्मक असणार आहेत। व्याजदर कमी होण्याची शक्यता या वर्षापासून आहे आणि ते बाजाराला नेहमी सकारात्मक असतं। त्यामुळे केवळ निर्देशांक बघून बाजार सर्वोच्च पातळीवर आहे म्हणून अनेक जण विकण्याची घाई करतात, तसं कृपया करू नये असं मी त्यांना आवर्जून सांगेन। आणि अर्थातच काय असतं, जगामध्ये काही विचित्र घटना घडल्या तर त्याचे पडसाद हे पटकन उमटतात, पण असं झालं तरी आपली अर्थव्यवस्था एवढ्या सक्षम पायावर उभी आहे की ते आलेले असे धोके ते सुद्धा सहज पचवण्याची आज आपल्यामध्ये शक्ती आहे। त्यामुळे कुठलीही विकण्याची घाई करू नये असं मी सर्व गुंतवणूकदारांना सांगेन। अभिजित सर, धन्यवाद आपल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि दिलेल्या एकंदरीतच या सगळ्या सल्ल्याबद्दल।